पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला डाळ वडा करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी ही मी एक छोटी वाटी डाळ भिजत घातली आहे. ही चांगली 4 तास डाळ भिजत घातलेली होती, चांगली उमललेली आहे. आता आधी पहिल्यांदा ही डाळ मी वाटून घेते आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते. त्या डाळीत आपण पाणी ठेवायचं नाही आहे आणि जाडसर जरा वाटून घ्यायची आहे. पाणी काढून टाकायचं, पाणी नाही ठेवायचं. ही बघा आपली डाळ छान वाटून झालेली आहे. तर ही मी काढून घेते प्रथम. अगदी थोडे करायचे आपल्याला वडे, तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी. किती सुंदर रेसिपी आहे. आता कोथिंबीर वगैरे पण बाजारात छान मिळते आणि आता या थंडीतून वगैरे असं हे चटपटीत खायला चांगलं वाटतं. पण छानपैकी डाळ सुकी आहे बघा, एकदम छान सुकी अशी वाटून झालेली आहे. आता ह्याच्यात आपण सगळे मसाले घालणार आहोत. पहिल्यांदा हळद पावडर, लाल तिखट, आलं घातलं नाही आहे, ओली मिरची घातली नाही त्याच्यामुळे लालच तिखट घालणार आहे. लाल तिखट, पचनासाठी म्हणून थोडासा हिंग, चणा डाळ पचायला तेवढंच ते म्हणून. नंतर थोडं जिरं घालणार आहे. जिरा पावडर न घालता जिरं घालणार आहे. जिरं घातलं. चवीप्रमाणे मीठ, त्यानंतर हे मी आलं लसूण असं वाटून ठेवलेलं आहे ते घालणार आहे. थोडं आलं आणि लसूण असं वाटलेलं आहे. भरपूर कोथिंबीर. याच्यात मेथीसुद्धा थोडी टाकली तरी चांगली लागते, पण आज मी टाकली नाही, कोथिंबीर टाकली. पण मेथीचा पाला टाकला तरी चांगला लागतो. आणि हा बारीक चिरलेला एक कांदा. आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे. एका बाजूला आता आपण तेल तापत ठेवणार आहोत. मळून झालेलं आहे. किती सुंदर कलर बिलर आलाय बघा. इकडे तेल तापत ठेवलंय. पण याचे छोटे छोटे वडे करून खमंग असे तळून घेणार आहोत. हे बघा, एकदम जाड करायचं नाही, एकदम पातळ करायचं नाही. असे वडे करून किंवा भजी टाईप काढले तरीही चालतात, पण वडे केले की त्यात व्यवस्थित त्याचं हे बॅटर शिजलं जातं, तळलं जातं. कांदा वगैरे असल्यामुळे एकदम क्रिस्पी वडे होतात ते. छोटे छोटेच करणार आहे. शॅलो फ्राय केले तरी पण चालतात, पण शॅलो फ्रायपेक्षा हे डीप फ्राय छान लागतात. आपलं तेल तापलंय का आपण बघूया. बघा आपलं तेल आता छान तापलेलं आहे. तर आपण वडे सोडूया. छान अगदी खमंग असे वडे आपण तळून काढायचे. पणावूनच हे वडे वर यायला लागलेले आहेत. आता आपण ते परतून घेऊया. एकदम छान क्रिस्पी होतात. किती सुंदर होत आहेत ते. एकदम छान. अजून तळायला हवेत ते. यामध्ये मेथीचा पाला सुद्धा सुंदर लागतो, खूप छान लागतो, खमंग असा.
आपले हे वडे, हे बघा किती सुंदर असे कुरकुरीत वडे. आवाज आला बघा. किती सुंदर असे क्रिस्पी वडे आपले तयार आहेत ते. असे हे छान क्रिस्पी डाळ वडे खाण्यासाठी तयार आहेत. तर ह्याचा व्हिडिओ मी कसा केला, डाळ कशी किती तास भिजत घातली होती, कशी वाटून घेतली, त्यामध्ये काय काय मसाले घातले, हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपी पाहायला मिळतील. धन्यवाद. वड्याचा आवाज कसा क्रिस्पी झालाय तो. इतकाच तो आतूनही सॉफ्ट आहे. हा बघा.